नमस्कार. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. विषय आहे आधुनिक पालकत्वातील ब्लाइंड स्पॉट किंवा आपण त्याला एक प्रकारची अंधुक बाजू म्हणू शकतो. आता बघा, आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे, बरोबर? पण याच स्मार्टफोनचा अनियंत्रित वापर विशेषतः आपल्या तरुण पिढीसाठी आणि त्यातही तरुणींसाठी किती छुपे धोके निर्माण करतोय, हे आपण पुराव्यांच्या आणि माहितीच्या आधारे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. आता इथली परिस्थिती थोडी नीट समजून घ्या. कल्पना करा, एका बाजूला अंधारात मोबाईलच्या प्रकाशात एकटीच हरवलेली एक मुलगी आहे आणि दुसऱ्या बाजूला एक उजळ, सुरक्षित आणि संवादासाठी खुला असलेला दरवाजा आहे. म्हणजे बघा, आजच्या या स्मार्टफोनच्या युगात मुलांना स्वातंत्र्य देणे आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, या दोन गोष्टींमधली रेषा किती पुसट झाली आहे ना. आपण मुलांना खरोखरच स्वातंत्र्य देतोय की नकळत त्यांना एकांतात ढकलतोय? हा खरोखरच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. तर आज आपण नेमक्या कोणत्या गोष्टी पाहणार आहोत? आपण सुरुवात करूया स्वातंत्र्याच्या भ्रमापासून, त्यानंतर टार्गेट झोनची ओळख, एकटेपणाचे चक्र, फसवणुकीचे जाळे म्हणजे नेमके काय, सुरक्षिततेचे नवीन समीकरण आणि शेवटी पालकांसाठी एक अतिशय महत्त्वाचा ॲक्शन प्लॅन. काळजी करू नका, आपण फक्त प्रॉब्लेमबद्दलच बोलणार नाही, तर यावर प्रत्यक्ष काय उपाय करता येतील तेही पाहणार आहोत. पहिला भाग आहे स्वातंत्र्याचा भ्रम. आता बघा, पालक म्हणून आपला हेतू नेहमीच प्रामाणिक असतो. आपल्याला मुलांवर विश्वास दाखवायचा असतो. पण आपला हाच चांगला हेतू कधीकधी कसा अंगलट येऊ शकतो ते आपण पाहूया. आता इथली सर्वात रंजक आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे रूपक. एका हातातून दुसऱ्या हातात स्मार्टफोन देणं हे आपल्याला स्वातंत्र्याचं प्रतीक वाटू शकतं. पण जर त्यासोबत योग्य मार्गदर्शन नसेल तर तोच फोन एका रिकाम्या आणि अत्यंत धोकादायक पिंजरासारखा बनू शकतो. पालकांना मनापासून वाटत असतं की ते स्वातंत्र्य देत आहेत, पण दुर्दैवानं प्रत्यक्षात ते मुलांना एका छुप्या जाळ्यात अडकण्यासाठी मोकळे सोडत असतात. आधुनिक आणि उच्च शिक्षित पालकांचा बऱ्याचदा एक गोड गैरसमज असतो. त्यांना वाटतं की मुलांवर पूर्ण विश्वास ठेवणे म्हणजेच उत्तम पालकत्व. पण कटू वास्तव काही वेगळंच आहे. या तथाकथित स्वातंत्र्यामुळे एक मोठी दरी निर्माण होते. आपल्या मुली ऑनलाईन जगात नक्की कोणाच्या संपर्कात आहेत, त्या काय पाहत आहेत, याबाबत पालक पूर्णपणे अनभिज्ञ राहतात. आणि मग काय होतं? याच दुर्लक्षाचा फायदा समाजकंटक घेतात आणि या मुली अत्यंत सहजपणे त्यांच्या रडारवर येतात. दुसरा भाग म्हणजे टार्गेट झोनची ओळख. हा जो काही धोका आपण पाहतोय तो केवळ काल्पनिक नाहीये बरं का. आता आपण उपलब्ध असलेल्या भौगोलिक आणि लोकसंख्याशास्त्रीय डेटाकडे वळूया. हा डेटा आपण अत्यंत तटस्थपणे समजून घेणं खूप गरजेचं आहे. उपलब्ध माहितीनुसार या धोक्याचा सर्वात मोठा टार्गेट झोन हा 16 ते 21 वर्षे वयोगटातील तरुणींचा आहे. यात विशेषतः महाराष्ट्र राज्यातील अमरावती, नाशिक आणि कोल्हापूर यांसारख्या शहरांचा उल्लेख प्रामुख्याने येतो. माहितीमध्ये असंही नमूद केलं आहे की अलीकडच्या काळात या भागांमध्ये गंभीर स्वरूपाच्या फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत आणि त्यात स्रोतांनी लव्ह जिहादसारख्या शब्दांचा संदर्भही दिला आहे. इथे आपण कोणतीही बाजू घेत नाही आहोत, तर केवळ स्रोताने दिलेली माहिती आणि या धोक्याची नेमकी व्याप्ती किती आहे हे तुमच्यासमोर मांडत आहोत, जेणेकरून सर्वांना सावध राहता येईल. तिसरा भाग आहे एकटेपणाचे चक्र. आता भौगोलिक व्याप्ती तर आपण पाहिली, पण यामागे अशी कोणती मानसिक अवस्था असते जी या तरुण मुलींना इतकं असुरक्षित बनवते? चला समजून घेऊया. हे एकटेपणाचे चक्र अतिशय पद्धतशीरपणे काम करतं. बघा, याची सुरुवात होते ती घरातील दुराव्याने. जेव्हा आई-वडिलांशी संवाद केवळ अभ्यासापुरता किंवा कामापुरता उरतो, तेव्हा मुलं भावनिकदृष्ट्या एकाकी पडतात. यातूनच मग दुसरी पायरी येते, ती म्हणजे ऑनलाईन शोध. मुलं भावनिक आधारासाठी सोशल मीडियाकडे वळतात. तिसऱ्या पायरीत या खोट्या मैत्रीला भुलून व्हर्च्युअल जगातल्या अगदी अनोळखी लोकांशी त्यांची जवळीक वाढते. आणि अखेरची आणि सर्वात धोकादायक पायरी म्हणजे लपवाछपवी. जेव्हा काही गोष्टी खटकू लागतात, तेव्हा केवळ भीतीपोटी या मुली सगळं काही लपवायला लागतात. संवादाचा अभाव कसा एक भयानक सापळा बनतो हेच यातून स्पष्ट होतं. चौथा भाग आहे फसवणुकीचे जाळे. मुलांच्या या एकटेपणाचा समाजकंटक नेमका कसा फायदा घेतात? चला या प्रत्यक्ष फसवणुकीच्या प्रक्रियेचे थोडे विश्लेषण करूया. आणि हे अगदी उत्तम प्रकारे स्पष्ट करते की ही संपूर्ण प्रक्रिया कशी चालते. तुम्ही याला एक फनेल किंवा नरसाळे म्हणू शकता. सर्वात वरती असतो ब्लाइंड कॉन्टॅक्ट, म्हणजे सोशल मीडियावर एखाद्या अनोळखी व्यक्तीशी नुसतीच झालेली ओळख. तिथून खाली चॅटिंग आणि मैत्री सुरू होते, जिथे अतिशय चलाखीने खोटी सहानुभूती दाखवली जाते. त्यानंतर माहितीची देवाणघेवाण होते
आवडीनिवडी शेअर केल्या जातात. आणि सर्वात तळाशी असते गैरफायदा आणि ब्लॅकमेल. एकदा का या फनेलच्या तळाशी कोणी पोहोचलं की ते जाळे इतके घट्ट होते की त्यातून बाहेर पडणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं. या संदर्भात एक अत्यंत कळीचा शब्द आपल्याला माहिती असायला हवा. तो म्हणजे डेटा वेपनायझेशन, किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर माहितीचे हत्यारात रूपांतर करणे. बऱ्याचदा मुलींना वाटतं की त्या फक्त सोशल मीडियावर गप्पा मारत आहेत किंवा लाईक्स शेअर करत आहेत. पण प्रत्यक्षात समोरची अनोळखी व्यक्ती त्या माहितीचा अत्यंत बारकाईने अभ्यास करत असते. त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचे आणि भावनिक गरजांचे एक सायकोलॉजिकल प्रोफाईल तयार केले जाते आणि पुढे जाऊन याच प्रोफाईलचा वापर त्यांना भावनिकदृष्ट्या गुंतवण्यासाठी आणि ब्लॅकमेल करण्यासाठी अचूकपणे केला जातो. 5वा भाग, सुरक्षिततेचे नवीन समीकरण. आतापर्यंत आपण धोक्याचे स्वरूप आणि त्याची पद्धत पाहिली. पण आता वेळ आली आहे उपायांकडे वळण्याची. आपण पालक म्हणून आपला दृष्टिकोन कसा बदलू शकतो? इथे आपण 2 परस्पर विरोधी पालकत्वाचे दृष्टिकोन बघूया. एका बाजूला आपण पाहतोय दुर्लक्ष करणारा दृष्टिकोन, जिथे फक्त फोन दिला जातो, राग आणि शिक्षेचा धाक दाखवला जातो, ज्यामुळे मुलं आपोआपच गोष्टी लपवू लागतात. या उलट दुसऱ्या बाजूला आहे जागरूक पालकत्व. इथे स्वातंत्र्यासोबत डिजिटल भानही दिले जाते. मुलं ऑनलाईन जगात कोणाशी बोलतात याची पालकांना पूर्ण माहिती असते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चुकांवर शिक्षा देण्याऐवजी मुलांना समजून घेऊन आधार दिला जातो. चला पुढे जाऊया आणि पाहूया की हे कसं उलगडतं. या 2 परिस्थितींची तुलना करून बघा. पहिला मार्ग पूर्णपणे दुर्लक्षच आहे. भीती, एकटेपणा आणि पालकांपासून लपवाछपवी यामुळे कुटुंबाचे कसे मोठे नुकसान होऊ शकते याचा तो थेट रस्ता आहे. पण दुसऱ्या परिस्थितीत एक सुंदर सुसंवाद आहे. जेव्हा घरात विश्वासाचा पूल असतो ना, तेव्हा कोणताही धोका घराचा उंबरठा ओलांडण्यापूर्वीच रोखला जातो. मुली स्वतःहून येऊन पालकांना सगळ्या गोष्टी सांगतात. हा मैत्रीपूर्ण संवादाचा पूल हीच सुरक्षितेची पहिली आणि सर्वात मोठी पायरी आहे. हे एक समीकरण आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. जर मुलांना अमर्यादित डिजिटल प्रवेश मिळाला आणि त्याच वेळी घरात संवादाचे मौन असेल, तर तो जास्तीत जास्त धोक्याचा फॉर्म्युला आहे. हे अगदी 100% खरंय. पण या उलट जर पालकांनी मुलांना डिजिटल साक्षरता दिली आणि सोबत मैत्रीपूर्ण संवादाची जोड दिली, तर ती एक अभेद्य ढाल बनते. म्हणजे बघा, मुलांना इंटरनेटपासून पूर्णपणे दूर ठेवणे हा आजच्या काळात उपाय असूच शकत नाही, तर त्यांच्याशी संवाद वाढवणे हाच खरा बचाव आहे. 6वा आणि शेवटचा भाग, पालकांसाठी ॲक्शन प्लॅन. आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि प्रत्यक्ष कृती करण्यायोग्य भागाकडे आलो आहोत. पालक म्हणून आपण आत्ता काय करू शकतो? एक गोष्ट पक्की लक्षात घ्या. तंत्रज्ञान हिरावून घेणे किंवा फोन जप्त करून ठेवणं हा आजच्या जगात व्यावहारिक उपाय उरलेलाच नाही. उलट यामुळे मुलं अधिक बंडखोर बनतात. या समस्येची खरी चावी किंवा सगळ्यात सुरक्षित पासवर्ड म्हणजे तुमचा मुलांसोबतचा मुक्त संवाद. जेव्हा पालक मुलांना खऱ्या अर्थाने विश्वासात घेतात, तेव्हा मुलं बाहेरच्या कोणत्याही खोट्या प्रलोभनाला किंवा भूलथापांना बळी पडत नाहीत. तर सर्वात कळीचा मुद्दा हा आहे की हा प्रत्येक पालकाचा रोजचा ॲक्शन डॅशबोर्ड असला पाहिजे. स्पष्टपणे काय करायचं आणि काय टाळायचं. वाढत्या वयातील भावना समजून घ्या, त्यांच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन मित्रांची माहिती ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं, काय टाळायचं तर फ्रीडमच्या नावाखाली अंधविश्वास ठेवणं टाळा. आणि चुकूनही घरात असं भीतीचं वातावरण निर्माण करू नका, ज्यामुळे मुलांना वाटेल की अरे, आपण आईवडिलांना काहीच सांगू शकत नाही. तुमची सजगता हीच मुलांची सर्वात मोठी सुरक्षा आहे. आजच्या या विश्लेषणाचा शेवट आपण एका अत्यंत विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने करूया. आपण सर्वांनी स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे, या आधुनिक डिजिटल युगात नकळतपणे का होईना आपली पालकत्वाची पद्धत घरात मौनाची भिंत तर उभी करत नाहीये ना, की आपण खऱ्या अर्थाने विश्वासाचा एक अभेद्य पूल निर्माण करत आहोत? कारण शेवटी या आभासी जगातील खऱ्या धोक्यांपासून मुलांना वाचवण्यासाठी कोणतीही टेक्नॉलॉजी नाही, तर केवळ आणि केवळ आपला भक्कम आधार आणि संवादच कामी येणार आहे. यावर नक्की विचार करा. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.